अण्णाभाऊंची जयंती म्हटलं की आठवते NY5 ग्रुपची मध्यवर्ती जयंती. नागेश भाऊ यादव यांच्या नेतृत्वाखाली मशाल रॅलीनं पंढरपूर दणाणले. नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, 35 वर्षाची मिष्टान्न भोजनाची परंपरा कायम, हजारो युवकांचा मशाल रॅलीत सहभाग. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हटलं की पंढरपूरकरांच्या नजरेसमोर उभे राहणारे पहिले चित्र म्हणजे NY5 ग्रुप आणि मातंग समाजाचे खमके नेतृत्व. माजी नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणारा भव्य मध्यवर्ती जयंती सोहळा. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा उत्साह, शिस्त, सामाजिक एकोपा आणि अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर करणारा ठरला. NY5 ग्रुप माजी नगरसेवक नागेश भाऊ यादव, विद्यमान नगरसेवक लोकेशप्पा यादव आणि बहुजन रयत परिषदेचे शहराध्यक्ष नाथा यादव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या जयंती सोहळ्याची सुरुवात नगराध्यक्ष प्रणिताताई भालके यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी ज्येष्ठ नेते, देवकुळे, विविध पक्षांचे नगरसेवक, समाजसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून भव्य मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीत केवळ एका प्रभागातीलच नव्हे तर संपूर्ण पंढरपूर शहरातील मातंग समाजासह बहुजन समाजातील हजारो युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अण्णाभाऊंच्या विचारांचा जयघोष केला. घोषणांनी आणि मशालींच्या प्रकाशनाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. यंदाही सालाबादप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रभागातील नागरिकांसाठी भव्य मिष्टान्न भोजनाचं आयोजन करण्यात आले. या भोजनाचा 1000हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. अण्णाभाऊ साठे यांची जयंती ही आमच्यासाठी केवळ महापुरुषांची जयंती नसून दिवाळीचा उत्सव आहे. त्यामुळे गेल्या 30 ते 35 वर्षापासून ही परंपरा अखंडपणे जपत आम्ही मिष्टान्न भोजनाचं आयोजन करत आहोत, अशी भावना नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. समाजातील प्रत्येक घटकाला या उत्सवात सहभागी करून घेण्याचा हा उपक्रम विशेष आकर्षण ठरला. यावेळी बोलताना नगरसेवक लोकेशप्पा यादव यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. माजी नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी गेल्या 35 वर्षापासून मातंग समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्यानं लढा दिलाय. समाजातील युवकांना संघटित करून नेतृत्वाची नवी पिढी घडवण्यात त्यांचं मोठं योगदान राहिले असून आज ते मातंग समाजातील कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जातात. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्याबरोबरच समाजहिताचे विविध उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.